दादा 30 रुपये ये भी कोई तरीका है भीख मांगने का। चालू तुम्ही कुठे छत्रपती शिवाजी महाराज की जय। तर सुप्रभात मंडळी, पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये। थंबनेलवरून तुम्ही अंदाज लावला असेल की हा व्हिडिओ कशाबद्दल आहे। तर एकूण 12 ज्योतिर्लिंगापैकी 3 ज्योतिर्लिंग हे आपल्या महाराष्ट्रात आहेत आणि त्यापैकीच एका ज्योतिर्लिंगाला आपण आज भेट देणार आहोत, ते म्हणजे भीमाशंकर। मागे तुम्ही हा ब्रिज बघताय, हे भीमाशंकर ट्रेकचं एक लँडमार्क समजू शकतो की इथूनच ट्रेक स्टार्ट होतो। आता आम्ही खांडस गावामध्ये आलो आहे, तुम्ही बघू शकता समोर सगळी मंडळी आपली थांबली तिथे। आणि खांडस गावातून आम्ही गणेश घाट मार्गे आमचा ट्रेकचा प्रवास सुरू करणार आहोत। खांडस गावातून एकूण 2 वाटा जातात भीमाशंकरसाठी, एक म्हणजे शिडीघाट मार्गे आणि दुसरी गणेश घाट मार्गे। तर शिडीघाट मार्गे जाणारी वाट थोडीशी बंद असल्या कारणाने आम्ही गणेश घाट मार्गे ट्रेक करणार आहोत। गणेश घाट मार्गे एकूण ट्रेक आमचा 4 ते 5 तासाचा ट्रेक असेल। तर बघूया एकंदर पुढे जितकं काय काय तुम्हाला दाखवता येईल तेवढं आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करेन। तर भेटूया पुढे। गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, नमो पार्वती पते हर हर महादेव। खांडस गावातून आम्ही निघालोय गणेश घाट मार्गे, सुरुवात झालेली आहे ट्रेकची। जंगल ट्रेक आहे हा, खूप मजा येणार आहे थोड्या वेळानंतर। अजून जस्ट स्टार्ट केला मी ट्रेक। वाट आत्ता तरी सध्या तरी तितकी चांगलीच आहे। मंडळी अर्धा पाऊण तासाचा ट्रेक करून आम्ही गणेश घाट मार्गे जे गणपती मंदिर लागतं तिथे पण पोहोचलो आहे आणि थोडासा हॉल्ट घेतला आहे। तिथे थोडा वेळ थांबू आणि मग पुढचा प्रवास चालू करू। अर्ध्यावरती आलो आम्ही आणि इथे पदरगडला जाणारी वाट सापडली आणि आम्ही इथून पुढे पुढे जाणार आहोत भीमाशंकरसाठी।
serene melody weaves through the breeze, creating a soothing rhythm that mirrors the ocean's ebb and flow. छत्रपती शिवाजी महाराज की जय. पदरवाडीतून ट्रेक चालू केला आणि थोडं अंतरावरती पुढे आलो झाडाची पानं अशी गळले. तर मंडई जिथून पदरगडासाठी रस्ता तो तिथून थोडंसं पुढे आलो आम्ही आणि पूर्ण अंदरबनसारखा जंगल ट्रेक चालू झालं आहे. कदाचित इथे सूर्यकिरणं पडत असतील. पूर्ण अंधार आहे. मंडई वाटेत जे हे ओढे नाळे लागत आहेत त्यांचंच पुढे वॉटरफॉलमध्ये रूपांतर होत आहे. सध्या पाऊस कमी आहे म्हणून इथे जास्त पाणी दिसत नाही. खूप मस्त ट्रेक चाललाय आता. दाट झाडी आहे पूर्ण घनदाट. आम्ही सगळं वर आलोय. सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आहे. तर फायनली आम्ही मंदिराची इथे पोचलोय. सहा 6:30 तासाचा ट्रेक झाला आहे आमचा. मंडई सगळे फ्रेश होऊन आलो आम्ही आता इथे आणि दर्शनासाठी लाईन लावले. 30 रुपये दादा 30 रुपये मीठ मसाला लिंबू सर्व मिक्स करून 30 रुपये. जबा बोल बोल आता बोल. बघ या किती कस्टमर आणतोस. चल 30 रुपये प्लेट घ्या ना. दादा 30 रुपये. ये भी कोई तरीका है. भीक मांगने का. चालू तुम्ही कुठे चला बघा तू जाता. त्याच्या आवारात आलोय आम्ही. 1 वाजता आम्ही लाईनमध्ये चालू केलेली आणि आता वाजलेत 5. टोटल 4-5 तास लाईन झाली आणि आता दर्शन अजून आमचं झालेलं नाही. बाहेर थांबले आहोत. मंडळी पुढे चालत राहा.
मंदिराचा गाभार आहे. आतलं जास्त काही शूट करता नाही आलं, पण जसं थोडंफार शूट करायला मिळालं तितकं केलं शूट. मंडई ती घंटा आहे प्राचीन. या घंटेमागचं पण एक इतिहास आहे. एका विशिष्ट धातूची घंटा आहे. खाता शनिदेव शनेश्वर शनेश्वर. पूर्ण 5 तास लाईन लावून झाल्यानंतर आमचं दर्शन झालेलं आहे. 6 तासात 6 सेकंदाचं दर्शन. ठीक आहे. 6 तास उभे राहिले. एक्झिट आपल्या इकडे चला इकडून जा. आता आम्ही मंदिराच्या आवाराच्या बाहेर निघतोय. त्या लवकर कल्टी मारायची इथून, कारण बाहेर जाणाऱ्या गाड्या खूप लिमिटेड आहेत इथे. बघू आम्ही थोडंसं आणि परतीच्या प्रवासाला लागू. मोक्षकुंड. तर हे आहे भीमाशंकर ज्योतिर्लिंगाचं महादेवाचं मंदिर. शनिवार रविवार असल्या कारणाने खूप गर्दी आहे. या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे मंदिराचा कळस थोडासा विशिष्ट आहे. भीमाशंकर ज्योतिर्लिंगचा आमचा एकंदर प्रवास आता संपत आलेला आहे आणि वेळ झालेला आहे तुमचा निरोप घेण्याची. आता आम्ही इथून एक प्रायव्हेट गाडी बुक केली आहे. ती सुद्धा इथून 4-5 किलोमीटर लांब आहे. म्हणजे आम्हाला 4 ते 5 किलोमीटर चालत जायचं आहे पुन्हा, कारण ती पार्किंगच्या पुढे ती गाडी येऊन देत नाही ट्रॅफिकमुळे. तर पुन्हा लाईफमध्ये स्ट्रगल आहे आमचं. तर आता आम्ही चाललो आहे पुढे 5 किलोमीटर चालत. चला. तर मंडई, तर आमचा भीमाशंकर प्रवास जवळपास संपत आलेला आहे. परतीच्या प्रवासाला आम्ही सुरुवात केली आहे. तर साहिल कसं वाटतंय? भीमाशंकर ट्रेक आपला फायनली पूर्ण होत आला आहे. लक्षात राहिला ट्रेक, कारण रेंज ट्रेक पहिल्यांदाच केला आहे आणि तो खूप अंगलट आला आहे. असा ऑलरेडी आम्हाला सांगितलेलं खूप चालायचं आहे आणि खूपच चालायचं आहे. पण खूप मजा आली. जी आम्ही कारमधून जी मजा केली नसते ती आम्ही ट्रेकिंगला मजा केली. मेमोरेबल पिकनिक राहिली. पण हरिश्चंद्रगडसारखी. निर्मिती खूप मजा आली. तसंच जसं साहिल दादा बोलला तसं समोरने सांगितलेलं की फॉरेस्ट ट्रेक असेल 3 तासाचा, त्याहून जास्त तास लागले आहेत आम्हाला पूर्ण ट्रेक कवर करायला. पण खूप मजा आली. हे सगळं बघण्यात खूप जी मजा आहे ती कुठेच नाही आहे. शहरापासून दूर एकदम आणि सह्याद्रीच्या मिठीत आल्यासारखं. भावेश 3 तास बोलले यांनी 7 तास चालवलं. दिस इज नॉट गुड. तुम्हाला कसं वाटला ट्रेक आपला? मनोज. तर मंडळी, आता आपला परतीचा प्रवास सुरू झाला आहे. आम्ही अर्ध्यावरती आलो आहे गुडेगावपर्यंत आणि तिथे जेवणासाठी थांबलेलो हॉटेल आशीर्वाद. तर आता परतीचा प्रवास सुरू झाला आहे. मी इथून जाणार आहे पुण्याला आणि बाकी सगळी मंडळी मुंबईसाठी. तर पटापट रवाना होऊया. तर वाजलेत 9:30. तर इथून मला जवळपास आता किती वाजतात काय माहिती. तर वेळ झाली तुमचा निरोप घ्यायची. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा आणि तुमच्या जवळच्या मित्रांसोबत शेअरसुद्धा करा. तर भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.